महर्षी व्यासदेवांनी महाभारत लिहायची ठरवली. ही कथा खूप मोठी आणि गुंतागुंतीची होती. व्यासदेवांना लेखनासाठी बुद्धी आणि शक्तीची गरज होती. त्यांनी प्रार्थना केली, गणपती बाप्पा, माझ्या लेखनाला मदत करा. गणपती बाप्पा बुद्धी, ज्ञान आणि अडचणी दूर करणारे देव आहेत. ते लगेच व्यासदेवांच्या समोर आले. गणपती बाप्पा म्हणाले, मी लिहीन, पण तू शब्दांचा अर्थ समजून सांगशील. व्यासदेवांनी हे मान्य केले आणि लेखन सुरू झाले. महाभारतात हजारो श्लोक, युद्धकथा, राजकथा, धर्म आणि नीतिशास्त्र आहेत. व्यासदेव शब्द सांगत राहिले आणि गणपती बाप्पा लिहित राहिले. कधी काही शब्द कठीण वाटले, कधी विचार करावा लागला, पण गणपती बाप्पा आपली बुद्धी वापरून लेखन सहज पूर्ण करत राहिले. या सहकार्यामुळे महाभारत पूर्ण आणि सुंदर बनले. या कथेतून शिकायला मिळते की बुद्धी, ज्ञान आणि मेहनत एकत्र असली तरच मोठे कार्य यशस्वी होते. आजही प्रत्येक शुभकार्याची सुरुवात गणपती बाप्पा मोरया म्हणून केली जाते.